कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3/3/2025 को राजीनामा होगा, हैशटैग करुणा धनंजय मुंडे। करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चेला उधाण। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार। करुणा मुंडेंचा TV9 मराठीवर खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंच्या वरद हस्तानच सगळं चाललं होतं। मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद, जेलमधील महत्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद, कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातनं समोर। कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा, विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल, वाल्मिक कराडच्या सुदर्शन गुलेला सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या, सुदर्शन गुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला, दोषारोप पत्रामध्ये माहिती। वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख, मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओ सीआयडीच्या हाती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी, तर हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार। विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढवणार। 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, कराडचे 3 आयफोन सुद्धा बीड पोलिसांकडून जप्त। मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, आकाच्या आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, धसांकडून मागणी कायम, तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, दमानी यांचा जाहीर इशारा। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा, कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार, ससून रुग्णालयामध्ये गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार, आज चहापानाचा कार्यक्रम, कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती, अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून। वादग्रस्त सोलापूरकरवरून आता पुणे महानगरपालिका वादात, शिवराय आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल बरळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती। सोलापूरकरनं तयार केलेल्या मसुद्याला पालिकेकडून मान्यता नाही, सोलापूरकरची डिसेंबर 2023ला नेमणूक, सध्या कोणतीही समिती अस्तित्वात नाही, पुणे पालिकेचं या संदर्भात स्पष्टीकरण। शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक, तर तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचे टेंडर स्थगित, सूत्रांची माहिती, साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर। कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसेस चालकाच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार सुरूच, नांदेड आगाराची बस थांबवून पुन्हा फासलं काळं, धाराशिवच्या उमरगा स्थानकामध्ये बस दाखल होताच आगार व्यवस्थापकांना सांगितला प्रकार। राज्यामध्ये यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार, तर हवामान विभागाचा अंदाज, मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40च्या उंबरठ्यावर। नाशिकमध्ये तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांकडून धिंड, तर बेकरीच्या दुकानाची केली होती तोडफोड। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश, कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत, पुढील सुनावणी आता मे मध्ये होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक सुरू, सकाळी 11 वाजेपर्यंत 13 तासांचा ब्लॉक असणार, तर ब्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार, तर सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा लीग सामना, तर भारताचा सेमीफायनलमध्ये कुणाशी मुकाबला होणार हे आज ठरणार। दिल्ली कॅपिटल्स WPL 2025 सीझनमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ, तर आरसीबीचा सलग 4था पराभव। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।